नमस्कार, मी शोभा जगदाळे. आपले सर्वांचे या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. ज्यांना आधी कुंभाराच्या पायाचा भार सोसावा लागतो आणि नंतर धगधगत्या भट्टीत तापावे लागते, तेव्हा त्यांना मानाचे स्थान मिळते. त्या म्हणजे मातीच्या अद्भुत मनमोहक अशा कलाकृती. आणि त्या घडवणारा कारखानदार म्हणजे कुंभार, की जो फिरत्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला आकार देण्यासाठी आपली आत्मकला पणास लावून सुंदर अशा कलाकृती घडवतो. या कलाकृतींची रूपे निरनिराळी व दैवत सुद्धा आगळेवेगळे असते. म्हणून मित्रांनो, जीवनातील सुखदुःखाच्या लपंडावासाठी फिरताना केलेला संघर्ष रडवतो, पण त्यातून भव्य दिव्यही घडवतो. तसेच साधेपणातही खरे सौंदर्य असते, अशा या कलाकृती आपल्याला शिकवतात. या घटाची ठराविक विधीला ठराविक अशी नावे असतात. अक्षय तृतीयेला केळी व करा, लग्नविधीत कलश, लक्ष्मीपूजनाचे बोळके, नवरात्रात घट, संक्रांतीला सुगड, दहीहंडीला हंडी, पाण्याचा माठ, दही लावायला गाडगं, वाजविण्यासाठी घटम आणि अंत्यसंस्काराला मडकं. अशा प्रकारे कुंभाराने घडवलेल्या मातीच्या कलाकृती ठराविक विधीला खूप महत्वपूर्ण अशा असतात. मडकं फोडणं सोपं, पण घडवणं कठीण असतं. तसे नाती व विश्वास गमावणे सोपे असते, पण त्यांना कमावण्यातच खरे कौशल्य असते. साधं मडकं मातीचं, पण मूल्य त्याचं मोलाचं, त्याच्यासारखंच होणं, आपण हेच तर शिकायचं.